थँक या सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बसा. थँक्यू सर. बर, भावांतर योजना काय आहे? सर ही मध्य प्रदेश सरकारनं सुरू केलेली योजना आहे, ज्याच्यामध्ये जो MSP मधला डिफरन्स आणि ॲक्च्युअल जो माल खरेदी केला जातो डिफरन्स, त्याच्यामधला डिफरन्स शेतकऱ्यांना दिला जातो. ऍक्च्युअल माल खरेदी ऍक्च्युअल करणार मधला डिफरन्स, दिलेला डिफरन्स म्हणजे सर आणि MSP देणं. मधला आणि ॲक्च्युअल जे ज्या भावानं खरेदी झालाय हा तर हा शेतकऱ्याचा. डिफरन्स कसा नेमका, म्हणजे फॉर काय? एक्झाम्पल सर, MSP दिलेली आहे सोयाबीनसाठी 53,28 आणि ॲक्च्युअल भाव समजा शेतकऱ्यांना भेटला की 4800 रुपये. तर 4800 मधला आणि बरं, 53,28 मधला आपल्या ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचा नवीन लोगो काय आहे? सर याच्यामध्ये कृषी शाश्वत कृषी कर्तव्यम हा एक लोगो आहे. कृषी शाश्वत कृषी कर्तव्यम का कृषी कल्याण कृषी कर्तव्यम आहे? सर कृषी कल्याण कृषी कर्तव्यम. शाश्वत शेती, आणि समृद्ध शेतकरी. हो सर. बोलू दे. शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी ही टॅगलाईन का ठेवली यावेळेस? सर याच्यामध्ये आपण गव्हर्नमेंट जे आहे ते मुख्य उद्देश शाश्वत शेतीकडे करत आहे, कारण की रिसोर्सेस जे ज्युडिशियली यूज करायचे आहेत त्यासाठी. बरं, मग आधीच्या लोगो मध्ये असं नव्हतं काय? सर अगोदर जो लोगो होता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्याला कृषी विभाग म्हणजे काम करत होतं. आता सर न्यू टेक्नॉलॉजी याच्यामध्ये ऍडिशन झालेली आहे. बर, अगोदरच्या लोगो मध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी काम चाललं होतं. आताच्या लोगो खाली कोणाच्या हितासाठी काम चालू तर शेतकऱ्यांच्या हितासाठी चालू आहे, पण याच्यामध्ये आपण न्यू टेक्नॉलॉजीचे ऍडिशन झालेले, जसं की AI, महाविस्तार, मॉडर्न टेक्नॉलॉजी, प्रिसिजन फार्मिंग. मग त्या मॉडर्न टेक्नॉलॉजी उदाहरण सांगा. तुम्ही जी मॉडर्न टेक्नॉलॉजी आता म्हणलाय ना, मग AI मॉडर्न नाही काय? हो सर, AI टेक्नॉलॉजी. हा, सांगा कसं वर्क सर करते? याच्यामध्ये महाविस्तार AI ॲप आहे. नाही, मी प्रश्न विचारला, AI कसं वर्क करतं? AI ऍग्रिकल्चर सर एक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, हम्म. जो क्रॉपिंग पॅटर्न, सॉइल हेल्थ आयडेंटिफाय करून प्रिसिजन वर्क करतो. बरं, मी ॲग्री रिलेटेड AI विचारला. माझा प्रश्न काय होता परत? AI कसं वर्क करतं? सर ही टेक्नॉलॉजीच्या आणि डाटाबेसवरती वर्क करतो. हा, महत्वाचं AI कशी करतो? बरं, AI स्वतःहून विचार करतो का दिलेल्या इन्फॉर्मेशन वरती फीड करतो? सर अगोदर जी इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड केलेली डाटा, त्याच्या बेसिसवरती सर तो स्वतः एक विचार जनरेट करतो आणि तो एक्झिक्यूट करतो. बरं, 5 AI सांगा. सॉरी सर, याबद्दल माहिती नाही. बरं, ॲग्रिकल्चर मधला एक AI सांगा. सर महाविस्तार AI. बरं, 5 सिरियल, 5 पल्सेस आणि 5 ऑइलसीडची नावं सांगा. सर सिरियल्समध्ये व्हीट, सॉर्गम, मेज, बाजरा हे क्रॉप आहेत. एक आठवत नाही सर. आणि पल्सेसमध्ये सर मूग, उडीद, सोयाबीन, ग्राउंडनट आणि पी. ऑइलसीड सर ऑइल सीडमध्ये सोयाबीन, ग्राउंडनट, सनफ्लॉवर, सॅफफ्लॉवर आणि लिनसीड. क्रॉप इन्शुरन्सच्या स्कीम्स सांगा. सर प्रधानमंत्री फसल बीमा योजना, फळबाग विमा योजना. प्रधानमंत्री फसल विमा योजनेतला कोणता घटक बंद करण्यात आलाय सध्या? सर प्रधानमंत्री फसल विमा अंतर्गत डिफरंट क्रायटेरिया होते, जसं की बिफोर सोईंग, आपण जर नैसर्गिक आपत्तीमुळे जर सोईंग टाळली तर तो एक होता. त्याचबरोबर जी नैसर्गिक आपत्ती क्रॉपिंग पिरियडमध्ये येते तो, त्यानंतर पोस्ट हार्वेस्टिंग नंतर जे लॉस कन्सिडर केले जातात तो, हे 4 म्हणजे टाईम काढून 3च सांगितले. एक आठवत नाही मला. आणि याच्या जागेवर सर क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट किंवा बीड पॅटर्नवरती जो कप अँड कॅप मॉडेल आहे तो इंट्रोड्यूस केलेला आहे सर. बर, तुमच्या बीड पॅटर्न कोणी चालू केला? सर हा बीडमध्ये चालू झालेला आहे. एक्झॅक्टली माहित नाही सर कोणी चालू केलं. बर, बीड पॅटर्न लागू करण्याची पार्श्वभूमी काय होती? सर याच्या मागे मुख्य रिझन म्हणजे जे क्रॉप लॉसेस अगोदर आपण कन्सिडर करायचो रिझन, ते म्हणजे व्हॅरिएबिलिटी होती त्याच्यामध्ये, पण ॲक्च्युअल लॉस हा व्हॅरी करायचा प्रत्येक फील्ड टू फील्ड. त्यामुळे सर फील्ड टू फील्ड ॲक्च्युअल लॉस व्हॅरी करणारच. हो सर. त्यासाठी क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट आणला, बरोबर आहे. हो सर. पण मग निकष का काढून टाकले? सर सॉरी सर, याबद्दल माहिती नाही. बर, आपल्या आता ज्या करंट झेडपीच्या इलेक्शन झाल्या, हो सर. त्या किती जिल्ह्यांसाठी, किती झेडपींसाठी इलेक्शन झाले?
सॉरी सर, याबद्दल माहिती नाही. ट्रायबल पीपलचा ॲग्रिकल्चरमध्ये काय वाटा आहे? सर ट्रायबल पीपल हे जे जुने सीड आहेत, वाईल्ड व्हरायटीज आहेत, त्यांना स्टोअर करण्याचं काम करतात. त्याचबरोबर त्यांना सर प्रोलिफरेट त्यांचं ॲज अ जीन बँक आपण यूज करू शकतो. खूप महत्त्वाच्या स्पीसीज त्या स्टोअर करतात आणि कल्टिवेट करतात. बरं, कर्जमाफी द्यावी का नाही, हो किंवा नाही, हेच एवढं सांगा. सर द्यावी का नाही, हो का नाही, एवढं सांगा. जेव्हा नुकसान बरोबर असेल तेव्हा द्यायला पाहिजे. प्रश्न आहे का प्रश्न आहे सर? काय? हो किंवा नाही, कर्जमाफी द्यावी का नाही द्यावी? हो की नाही. सर सिच्युएशनवर डिपेंड करतं सर. तुम्हाला काय वाटते, हो की नाही? दोन याच्यापैकी उत्तर सांगा. कितीही वर्स्ट सिच्युएशन असली तरी तुम्हाला काय वाटतं, द्यावी का नाही द्यावी? सॉरी सर, मला सिच्युएशन माहित नसल्यावर सिच्युएशन नाही, मी मी तुम्हाला opinion तुमची based विचारलं. ओपिनियन. बर, तुम्ही तुमच्या घरी शेती किती? सर 4 एकर शेती आहे. काय करता? सर शेतीमध्ये 2 एकरवरती कॉटन नाही तूर इंटरक्रॉपिंग आहे आणि 2 एकर सोयाबीन आहे सर. एक वर्स्ट सिच्युएशन आली तुमच्याकडे हो सर. की तुमचा पूर्ण क्रॉप बोंडअळीमुळे खाल्ल्या गेलेलं हो आहे, सर. सगळं झालेलं आहे. यावेळेस तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला काय वाटतं, कर्जमाफी द्यावी का नाही द्यावी? सर कर्जमाफी नाही सर, याच्यासाठी विमा द्यावा लागेल सर. विमा किती क्षेत्रासाठी किंवा किती नुकसान भरपाई म्हणून मिळतो पूर्ण क्रॉपच्या? सर याच्यामध्ये 50% वरती जर लॉस झाला असेल तर विमा दिला जातो. बर, 33% हे बेस लिमिट कशासाठी आहे मग? सर NDRF नॉर्मसाठी. बर, NDRFचा फंड कुठला? सॉरी सर, याबद्दल NDRFचा फुल फॉर्म कुठला? सर नॅशनल डिझास्टर, सॉरी सर आठवत नाही. बर, या अंतर्गत किती फंड देतात? सॉरी सर 33%च्या वरती लॉस जेवढा पण असेल तर तो दिला जातो. नाही, फंड किती देतात? सॉरी सर, याबद्दल माहिती नाही सर. बर, ठीक आहे. NDRF आणि SDRF मध्ये काय फरक? सर NDRF ही नॅशनल लेवलला काम करते, SDRF ही स्टेट लेवलला काम करते. बरं, आपला काम करायची लेवल सोडून दुसरे कुठले फरक आहेत त्यामध्ये? सॉरी सर, याबद्दल माहिती नाही. SDRF कोण लीड करते? सर सॉरी सर, याबद्दल माहिती नाही सर. बर, ठीक आहे. शेतकऱ्याला जी कर्जमाफी देता येते किंवा ह्याच्यात ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचा काय रोल असतो? सर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट शेतामध्ये जाऊन ॲक्च्युअल लॉसेस किती झाले ते कॅल्क्युलेट करतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं नुकसान पातळीच्या बेसिसवरती सर राज्य पुरस्कृत 3 स्कीम सांगा. सर मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, मुख्यमंत्री सोलार कृषी पंप योजना, मागेल त्याला शेततळे योजना, मुख्यमंत्री मागेल त्याला शेततळे योजना. धन्यवाद. या. थँक्यू सर.